चला जगूया, चला जिंकूया, चला जगूया, चला जिंकूया, चला जगूया, चला जिंकूया, चला जगूया, चला जिंकूया. मार्गावर विजयाच्या गोष्ट आपली सोडून जंजीरे बनाऊनगी शमशीर. सत्तेला आपण सुरुवात करूया. यीन मंत्रिमंडळ शपथ. आज मी यीनच्या तरुण मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून शपथ घेत आहे. आज या कार्यक्रमाला मला माझे गुरुजी श्री गुरु बालाजी त्यांची कायम आठवण होते आणि आयुष्यामध्ये जे काय आता मी करायचा प्रयत्न करतोय तो त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. आणि त्यांचं जे काय मार्गदर्शन होतं, जीवनामध्ये खरं सुख काय, आनंद काय, त्याची एक अनुभूती मिळाली आणि ते केवळ आणि केवळ माझ्या गुरु. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे कर डाल तू जो फैसला. सर, आता माझा प्रश्न असा आहे की नेता कसं बनायचं हे आपण सांगितलं, पण कसा नेता बनलं पाहिजे याचं उत्तर मला हवंय. इनच्या संदर्भात गेली अनेक वर्ष आपण बघतोय की नेतृत्व तयार करण्याचं काम जे सकाळच्या या इनच्या माध्यमातून होते. पर्यावरण मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो कि अब बहुत हो गई शायरी, अब बात करो काम की सारी. आपण शायरींनी, आपण मारलेल्या शायरीमुळे सर्व सुंदर चेहऱ्यांचं मन आपण या ठिकाणी जिंकलेलं आहे. परंतु सुंदर चेहरा नव्हे तर आम्हाला सुंदर महाराष्ट्र घडवायचा आहे. 2 मिनिटं. सुंदर महाराष्ट्र घडवणं हाच आमचा ध्यास आहे. सुंदर सुंदर इन गर्दिशों के बादलों पे चढ़ बचेंगे तो और भी लढेंगे. आणि आपण मात्र 1-2 अपयशानंतर जर डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार असू तर मग आपण तरुण कसले. इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदा. दुसऱ्याच्या अनुभवावर जर तुम्ही तुमचे किल्ले बांधणार असाल तर कदाचित तुम्ही सहजच खाली पडाल. बिकॉज प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात येणार आणि एक अपॉर्च्युनिटी देण्यासाठी येणार आहे. कर हर मैदान फतेह. सध्या परिस्थितीमध्ये जर एखाद्याने आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातोय. मला प्रशासकीय सेवक म्हणून किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून मला तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह. कुठल्याच कुळात जन्म घेतलाय हे जास्त महत्वाचं असतं, तुमचं वय महत्वाचं नसतं. आपल्या सगळ्यांचं कुळ छत्रपती शिवाजी महाराज. तर की आपण ना कोणाच्या आवाजाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो. आपण सर्व तरुण आहेत, जनतेच्या हिताच्या व समाजासाठी जगतो.